निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हा ठरवून घोळ घालण्याचा प्रयत्न तर निवडणूक आयोग ही भाजपची शाखा, संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्या पुन्हा सरकारच्या दिल्लीवारीची शक्यता। आज सकाळी सुद्धा पुण्यात दोनही उपमुख्यमंत्र्यांची खलबत, तर पुण्यात कार्यक्रमादरम्यान फडणवीसांना सतत येणाऱ्या फोन्सची सुद्धा चर्चा। पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर, पण दुरावा मात्र कायम। परिसरात सुनेत्र पवारांचे भले मोठे बॅनर्स। आचारसंहितेच्या धास्तीने सरकारचा निर्णयांचा धडाका। 2 दिवसात तब्बल 270 शासन निर्णय। उद्या आणि परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीचीही शक्यता। शिरूरच्या लोकसभेचं राजकारण भेटीगाठींनी तापलं। शिवाजीराव आढळराव पाटील दिलीप मोहिते पाटलांच्या भेटीला। आढळरावांच्या अजित पवार गटातील संभाव्य प्रवेशाला मोहिते पाटलांनी केलेला विरोध। भास्कर जाधव यांनी बोलावला कार्यकर्त्यांचा मेळावा। विश्वासघातकी राजकारण खेळलं गेल्याचं पत्र लिहित कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन। पक्षात नाराज असल्याची चर्चा। आचारसंहिता लागण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा तडकाफडकी राजीनामा। राष्ट्रपतींचीही मंजुरी। कार्यकाळ पूर्ण होण्याच्या 3 वर्षे आधीच राजीनामा। महाविकास आघाडीचे 2 उमेदवार ठरले। बारामतीतून सुप्रिया सुळे तर मुंबई उत्तर पश्चिममधून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर। कोल्हापूर आणि पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचा आज मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। दोनही उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष हजेरी। मनोज जरांगे पाटील आज बीडच्या गेवराई दौऱ्यावर, तर लवकरच बीडमध्ये 900 एकरवर मराठा समाजाची बैठक घेणार असल्याची ही माहिती। आणि पुण्यामध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड। हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न। 2 जणांना ताब्यात घेतलं। दारूच्या नशेत गाड्या फोडल्या आरोपींची कबुली। झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोवाने जिंकला मिस वर्ल्डचा मुकुट। लेबनॉनची यास्मिना उपविजेती।